का काढतोय रे? का काढतोय? का काढतोय? का काढतो? जास्त आगाऊपणा करतो? हा, आगाऊपणा करतो तू? तू आगाऊपणा करतो जास्त? माझं हुशार बाळ आहे हे. तू नाही, तू बिलकुल नाही. तू आगाऊपणा करतो. मी खाऊ? मी खाऊ का? एक तुला मला दे ती. मी खाऊ? खाऊ मी? दिली आता एकमेकांची घ्यायची नाही काय? तुझी तू खायची. तुझी तू खायची. दिदूची अजिबात घ्यायची नाही. ओके, कळलं? काय तर त्यांनी फ्लावरची भाजी आणली आज. फ्लावर करायचा. आणि हे दूध मी तापायला ठेवते. चला, कशाला ओरडतो? आ, जसं चढला तसंच खाली उतर ना. हा, टीव्ही खराब करून टाकला सगळा. टीव्ही सगळा खराब करून टाकलास. उतर, चल पटकन खाली. मी नाही घेणार तुला खाली. उतर खाली. ओरड, किती ओरडायचं? ओरड. मी दीदीलाच देणार आहे खाऊ. दीदूलाच खाऊ देणार आहे मी. तुला बिलकुल देणार नाही. काय गणेश? बिस्किट घेऊन बसले. बस तसंच. सो आता यांचा आंघोळ वगैरे घातली. आमच्या इकडे पाणीच नाहीये. पाणी गेले वरती, काम चालू आहे स्लॅबचं म्हणून. तर बघा, मोबाईल पाहिजे आहे. चला, रेडी झालं आता. पुढची कामं करायला घेऊया. बाय बाय. काय बघ बरं, काय मी काढून पण टाकलं बघ. थांब ना जरा, मला दाखवू दे ना ती रॅक. मला दाखवू दे. छान आली, जशी दाखवली तशीच आली. थांब ना, 1 मिनिट थांब ना. 1 मिनिट थांब ना. अरे बघ, असं असं ठेव ना खाली. सो गाईज, मी ज्या गोष्टीची वाट बघत होते ती फायनली आत्ता मला रिसीव झालेली आहे. आणि मी व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी वाट बघत होते, पण ही रॅक आज मला रिसीव झाली. आणि सुंदर आहे रॅक, पण हाईटला वगैरे पण छान आहे. म्हणजे तिथं बसून झोपून पी जा. झोपून पी तिथं. जा जा, झोपून पी. जा. हां, झोप तिथं खाली. खाली झोपा. खाली झोपून पे. व्हेरी गुड. आता उठायचं नाही तर संपल्याशिवाय. काय तुझं काय? तर हरिदांशला आहे ना खूप भूक लागली होती आणि तो बॉटलकडे हात दाखवून रडत होता. मग काय केलं, त्याला दुधाची बॉटल भरून दिली आणि त्याला म्हणलं तू तुझ्या हाताने पी. तर त्याला सवय लागलेली, कारण त्याला मी आहे ना वरचं दूध आहे ना खूप लवकर चालू केलं आणि मग तो त्याच्या हाताने बॉटल धरून पिऊ शकतो. मग त्याला मी म्हणलं तू पी. आणि मग मी चहा करायला घेतला. चहा पिल्यानंतर आहे ना सुचतं की काय काम करायचं, जरा तरतरी आल्यासारखं होतं. आता चहा नसेल ना तर काय सुचत नाही, की डोकंच चालत नाही काय करू काय नाही. आणि ह्यांच्या दोघांच्या आवाजामुळे ना असं होतं की बापरे आता काय करू. मी ना डोक्याला हात लावून बसते कधी कधी, एवढा त्रास देतात हे दोघं. मग काय केलं, चहा प्यायला घेतला.
चहा पिला निवांत आणि मग म्हटलं की पुढची कामं करायला घेऊ. तेवढ्यात ह्यांचा धिंगाणा चालू झाला, रडारड दोघांची. त्या स्टूलवरनं एवढी भांडणं चालू झाली की दोघंही ते स्टूल दोघांनाही पाहिजे होतं. कोणच ऐकायला तयार नव्हतं आणि त्या अक्षताला पण आवरत नव्हते दोघं. मग काय केलं, मी रिदांशला घेतलं आणि थोड्या वेळ म्हणलं बाहेर घेऊन जाऊ म्हणजे शांत होतील दोघं. बाहेर नेल्यानंतर आहे ना बारीक बारीक एकदम पाऊस चालू होता. त्याला म्हणलं बघ बारीक बारीक पाऊस चालू आहे, हात कर तुझ्या हातावर पडतो असं त्याला सांगितलं. आणि मग तो लगेच शांत झाला. त्याला शांत करायला वेळ नाही लागत. पण काय होतं, रिदिशाने एक वस्तू घेतली ना मग तो लगेच मग त्याला पण तीच वस्तू पाहिजे असते. मग त्या एकाच गोष्टीवरनं ह्या दोघांची भांडणं चालू होती. आणि मला आहे ना त्यांचा आवाज आता बिलकुल सहन होत नाही. म्हणजे रोज रोज हेच 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 चाललं आहे, रडारड हे ते आरडाओरड. तर मग मला बिलकुल सहन होत नाही आवाज. मग मी त्यांना कसं बसं शांत केलं आणि तेवढ्यात मला मग नंदेचा फोन आला की आम्ही सगळे तिकडे येतो आहे, बाहेर जायचं ठरते तर येणार का. तर म्हणलं बघूयात येते. मग नंतर म्हणलं की घरातली पण कामं पडलेत आणि मग ते सगळे आवरायला घेतली. इथं माझी किटली एवढी घाण झाली होती ना, तर मी जो मिशोवरून स्प्रे मागवला होता मला तो बघायचं होतं की तो खरंच वर्क करतो आहे का. तर मी एवढी घाण होऊन दिली जरा किटली आणि त्याच्यावर पूर्ण असं सगळीकडे छान असा स्प्रे मारून घेतला. तर मारून घेतल्यानंतर मी 5-10 मिनटं ती ना तशीच ठेवली. आणि तुम्हाला पण स्प्रे मागवायचा असेल ना तर तुम्ही मागू शकता, खूप छान आहे. आणि लगेचच ते जे चिकट जे डाग असतात ना ते लगेच निघून जातात. मग मी इकडं भांडी वगैरे मांडायला घेतली. घासलेली होती भांडी, ती फक्त मांडायची होती. मग ती मांडायला घेतली आणि बाकी घरातलं सगळं आवरायला घेतलं पटापट. कारण म्हणलं बाहेर जायचं आहे आणि ह्या दोघांमुळे लवकर होत नाही म्हणून लगेचच आवरायला घेतलं. आणि गॅसवर पण आहे मी तो स्प्रे त्याच्या आधी मारून घेतला होता, कारण गॅसवर पण थोडेसे तेलाचे डाग आहे ना होते. मग तो स्प्रे मारल्यानंतर लगेचच कापडाने पुसलं ना मी, लगेचच निघलं. मी तो स्प्रे जास्त वेळ ठेवला पण नाही, पण तरी पण म्हणजे चांगलं वर्क करतो आहे. आणि मी एवढी खुश झाले ना ते बघून, कारण किटली घासायची म्हणलं ना माझ्या तर एवढं जीवावर येतं ना, कारण ते तेलाचे एवढे चिकट डाग असतात ना ते लवकर निघत नाहीत बिलकुल. मग काय करायला लागतं, त्याला गरम पाणी करा, गरम पाण्यात भिजत ठेवा, मग त्या घासण्याने घासा, तरी पण लवकर निघत नाही. पण इकडे ना माझं काम 5 ते 10 मिनटात लगेचच झालं. आणि बघा किती स्वच्छ निघाली आपली किटली. मग बाकी झाडून वगैरे घरातलं घेतलं आणि मग पोरांचं आवरायला घेतलं. ते तरी कुठं आवरून देतात, इकडं तिकडं हे आवरत नाही तोपर्यंत दुसरा पसारा काढ, असं त्यांचं चालू असतं. पण कसं बसं ते आवरलं. आणि आवरल्यानंतर असं वाटलं की बाहेर जाऊ का नको, रिदांश खूप त्रास देतो बाहेर गेल्यानंतर. मग मी फोन करून त्यांना सांगितलं की मी नाही येत. मग ते बोलले ठीक आहे, मग आम्ही रिदिशाला घेऊन जातो. म्हणलं ठीक आहे, रिदिशाला तुम्ही घेऊन जावा. मग रिदिशाचं आवरलं, रिदांशचं पण आवरलं होतं मी. आणि म्हणलं तुम्ही घेऊन जावा. मी पण स्वतः आवरून बसले होते, पण रिदांश ऐकायलाच तयार नव्हता. सो गाईज, आम्ही आवरलं आहे यासाठी आम्ही बाहेर चाललो आहे. आणि अचानक प्लॅन झाला, कारण नंदाच्या पोरी आल्यात आणि रिदिशाला मी पाठवलं मगाशीच, मी जाणार नव्हते. पण ती गेल्यानंतर दादू खूप रडायला लागला आणि मग थांबतच नव्हता घरात. मग म्हणलं की जाऊन येऊ नाही का. तर आता चालले. तर चला, पुढचा व्हिडिओ बघाच तुम्ही. काय काय मज्जा करणार आहे दादू आपण, काय काय मज्जा करणार आहे बाहेर. हां, काय करणार आहे तू. फिरायला आवडतं याला, घरात बसत नाही. आवरलं की त्याला बाहेर जायचं असतं लगेच. मला पण आवरून देत नाही. तर चला जाऊयात आपण, निघूयात आता. खूप लेट झाले आधीच घरात, तर जाऊया. तर चला निघाले मी. आणि आमचं ठरत होतं की माझ्या घराच्या जवळ एक मॉल झाला आहे नवीन, नॅती म्हणून, तर तिथं जाऊयात. पण कळालं की तो 9 वाजता बंद होतो. मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि ठरलं की फिनिक्स मॉलला जाऊयात. मग मी घरनं रिक्षा करून डायरेक्ट फिनिक्स मॉलला गेले, कारण ते लोक गाडीवर येणार होते आणि रिदिशाला त्यांनी आधीच घेऊन गेले होते. तर मी डायरेक्ट रिक्षा करून गेले तिकडे. तर इथं पण ह्यांची मस्ती चालूच होती बाहेर गेल्यानंतर पण. आणि मग ह्यांचे फोटो वगैरे छान काढले. तिथं एंट्री केल्यानंतर आहे ना एवढं छान ते डेकोरेट केलेलं होतं. मग तिथं थांबून जरा फोटो काढले, बाकीचं मॉल फिरलो आम्ही. आणि मग ह्यांना दोघांना खेळायचं होतं. मग ह्यांना नेलं फन सिटीमध्ये गेल्यानंतर एवढे खुश झाले दोघं, म्हणजे उड्याच मारायला लागले. एवढे ते कार सगळं खेळणी बघून आहे ना रिदांश पण एवढा खुश झाला ना, तिथून निघायचं नावच नव्हतं रिदांशचं. कसं बसं त्यांना तिथून घेतलं आणि घरी आलो. तर आत्ता आलो आम्ही घरी. लेट झालं घरी यायला, कारण घरी माझ्या इथं स्वयंपाक केला नव्हता मी दुपारी काही. आणि अचानक प्लॅन झाला, त्याच्यामुळं
घरात बनवायलाच जमलं नाही मला, टाइमच नाही भेटला. तिथून आम्ही सासूच्या इकडे गेलो होतो, तिथं जेवण केलं आणि मग आता घरी आले. खाली 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 बस. तर आता यांचं चाललंय झोपायचं सोडून यांचं चाललंय पसारा काढणं. हे सगळं बॅग पण दिली आहे आतून त्यांच्या नवीन घेऊन. छान आहे ना बॅग? छान आहे, आवडली तुला ना? स्कूलला जायचं आता? हां. तुला पण जायचं का दादू? जायचं तुला पण? तर अजून बऱ्याच वस्तू दिल्यात त्या बघत बसले मी पण. तर तुम्हाला माझा या आधीचा ब्लॉग म्हणजेच किचन मेकओव्हरचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट पण करा. आणि ब्लॉग कसे वाटतात हे मला नक्की सांगा. नक्की यापुढे पण ब्लॉग येतील डेली. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर.